हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्सअप रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बेसिकली फिल्मची स्टोरी 3 मित्रांबद्दल आहे जे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत आहे आणि एक दिवस एक गोव्याला जायचा प्लॅन करतात. पण गोव्याचा खर्च कोण उचलणार, त्यासाठी ते मामा नावाच्या त्याच्या एका मित्राला मामा बनवण्याचा प्रयत्न करतात आणि गोव्याला जाऊन ते स्वतः मामा बनतात. कारण 2 तासाचा चित्रपट आहे, त्याच्या स्टोरीमध्ये काही लॉजिक नाही. प्लस एक नॉन ब्रेनर सिनेमा आहे ज्यामध्ये डोक्या लावायची काही गरज नाही. फक्त कॉमेडीच्या आधारावरती हा चित्रपट पूर्णपणे चालवला आहे. या फिल्मच्या स्टोरीमध्ये काय लॉजिक तर नाही, पण कॉमेडीमध्ये एक मॅजिक आहे. इनफॅक्ट या फिल्मकडनं इतकी एक्सपेक्टेशन माझी नव्हती आणि त्या हिशोबाने मला फिल्मने डेफिनेटली खूप जास्त एंटरटेन केले आणि 2 तास कुठेही चित्रपटाने बोर होऊन दिला नाही. विजू माने या फिल्मचे क्रिएटर आहे आणि स्ट्रगलर सल्ला आणि पांडू नंतर पुन्हा एकदा त्यांनी प्रूव्ह केले की डबल मिनिंग कॉमेडीच्या बाबतीत त्यांचा हात कोणीच पकडू नाही शकत आणि यावेळी सुद्धा त्यांनी सिमिलर एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये डेफिनेटली सक्सेसफुल झाले. या फिल्ममध्ये डबल मिनिंग कॉमेडी तर आहे, पण ती इतकी वल्गर नाही, ज्यामुळे तुम्ही हा चित्रपट फॅमिलीसोबत सुद्धा बघू शकता. इनफॅक्ट हा चित्रपट ज्या थिएटरमध्ये बघितला तिथे 60 to 70% ऑक्युपन्सी होती. लोकांनी हा एन्जॉय केला. या फिल्मचा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ इक्वली एंटरटेनिंग आहे, पण फर्स्ट हाफ मला असं वाटतं की कॉमेडीच्या बाबतीत मी जास्त एन्जॉय केला आहे. सेकंड हाफमध्ये सुद्धा कॉमेडी आहे, पण त्यामध्ये थोडासा ड्रामा येतो. या चित्रपटाचा अजून एक प्लस पॉईंट आहे आपले चावड बॉयज म्हणजे स्ट्रगलर सालाची ॲक्टर संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि बाबा म्हणजे अभिजित चव्हाण. या तिघांची कॉमिक टायमिंग ॲप्ट आहे आणि तुम्हाला हे तिन्ही ॲक्टर जराही बोर होऊन देणार नाही. स्ट्रगलर सालासारख्या वेबसिरीजमध्ये तिघांनी जितके एंटरटेन केलं तितकेच एंटरटेनिंग आणि भन्नाट या चित्रपटामध्ये सुद्धा आहे आणि त्याच हिशोबाने यांचे कॅरेक्टर लिहिले गेलेत आणि यांची कॉमिक टायमिंग तर बाय ॲप्ट आहे. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी, प्रवीण तळडे आणि मकरंद अनासपुरे सारखे ॲक्टर सुद्धा आहे आणि ज्या प्रकारे यांच्या आधीच्या चित्रपटांचा रेफरन्स घेतलाय तर तुम्हाला नक्कीच खूप जास्त कॉमेडी वाटेल आणि मज्जा सुद्धा येईल. या चित्रपटामध्ये तुम्हाला 3 ॲक्ट्रेसेस सुद्धा पाहायला मिळतील, पण तिन्ही हिरोईनला फक्त ग्लॅमरसाठी ठेवले. बाकी या फिल्ममध्ये त्यांनी ॲक्शन सुद्धा केले, पण ते साफ दिसून येतो की मेकर्सने वायरिंगचा यूज केला आहे. बाकी या फिल्मचा प्रेझेंटेशन, सिनेमॅटोग्राफी, डायरेक्शनच्या बाबतीत सुद्धा सिनेमा एकदम ठीकठाक वाटेल आणि सेम अप्लाइज टू म्युझिक आणि सॉंग्स. इनफॅक्ट गाणी मला असं वाटतं की पांडू नावच्या चित्रपटामध्ये मी जास्त एन्जॉय केले होते आणि तो सिनेमा सुद्धा विजू मानेचा होता. या चित्रपटामध्ये गाणी इतकी खास तर नाही वाटणार. मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपट तुम्हाला डेफिनेटली एंटरटेनिंग तर वाटेल आणि जर तुम्हाला हलकी फुलकी कॉमेडी पाहिजे असेल ज्यामध्ये तुम्हाला जास्त डोकं यूज करायला लागणार तर हा सिनेमा नक्कीच तुमचा फर्स्ट ऑप्शन असायला पाहिजे. बाकी व्हॉट्सअपतर्फे या चित्रपटाला आउट ऑफ 5 3.5ची रेटिंग. तुमच्यापैकी जर हा सिनेमा कोणी थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.